पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बाईसाहेबांनी बासुंदीमध्ये विष मिसळलंच होतं, पण मग हे असं कसं घडलं? नेत्रा, तुला काही हवंय का? नाही. तू बरी आहेस ना? नेत्रा, मला तुला एक गोष्ट सांगायची. काय? बासुंदीमध्ये विष आहे हे तू सांगितल्यानंतर रुपालीने रडारड केली. मग अद्वैतने तुला तुझ्या रूम मध्ये जायला सांगितलं आणि तू रूम मध्ये गेल्यावर मी गेल्यावर काय? तू रूम मध्ये गेल्यावर मी एक गोष्ट पाहिली. नेत्रा, नक्की काय घडलंय तू मला सांग ना. रुपाली वहिनीने एका बाउल मधली बासुंदी संपवली, पण दुसरा बाउल तसाच होता. नेत्रा, तू कशावरून म्हणालीस की त्या बासुंदीमध्ये विष मिसळलंय? हे बघ मला खात्री आहे तू जे काही बोलीस ना त्याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असणार आहे आणि माझा विश्वास आहे तुझ्यावर, त्यामुळे प्लीज मला सांग. नेत्रा, मला खरं ऐकायचंय, त्यामुळे प्लीज सांग. कानगोष्टी करत होता? चालू दे, मी पण ऐकते ना. काय ऐकायचं असतं ग केतकी तुला? सांग तरी तिला, मग सांगेल ती तेच. तुला काय ऐकायचंय ते सांग ना, कारण गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध घडल्या ना की तू चिडतेस, रागवतेस आणि मग तुझं खरं रूप बाहेर येतं. बोल बोल बोल, काय बोलायचं ते बोल बाई. तुझी दारू संपली असेल ना? दारू संपली की कसं सगळा राग तू दुसऱ्यावर काढतेस. बोल, तू ऐकते. तुझ्या नादाला लागण्यात काहीच अर्थ नाही. खरंय. मी तर म्हणते की तू जा, शांतपणे बस रूम मध्ये आणि काय दारू पीत राहा. अगं, काही नाही, विचारायचं होतं बरी आहेस ना? डोक्यावर खूप ताण आला असेल ना? नाही आला ना? सवय करून घे आता याची. आणि हो, बासुंदीत विष नव्हतंच, त्यामुळे आता तुझ्या मनात माझ्याविषयी जे विष आहे ते काढून टाक. राहू ना छान एकत्र. बासुंदीत विष होतं म्हणे. काय अवस्था करून घेतलीस ग स्वतःची. अशाने काय होणार माहितीये का? तुझ्या मनावर परिणाम झालाय, तू असंबद्ध बोलतेस असं समजून मग तुझ्याकडे दुर्लक्ष केलं जाणार. कुणी विश्वासच ठेवणार नाही तुझ्यावर. मग तुझी रवानगी कुठे होणार? इस्पितळात. आणि तिथे ना सत्याचा विजय, न्याय अन्याय असं काही नसतं खरंच. त्यामुळे
जागी हो जरा. काळजी घे. बाईसाहेब विष तर तुम्ही मिसळलंच होतं, कारण देवी आईने मला तसा संकेत दिला होता. आता राहिला प्रश्न की हे असं उलट कसं घडलं. पण मला खात्री आहे ह्याचं उत्तर सुद्धा देवी आईच देईल. बाईसाहेबांनी बासुंदीमध्ये विष टाकलं होतं एवढं नक्की, पण मग त्या वाटेत विष कसं नव्हतं. बाईसाहेबांनी शेवटच्या क्षणी त्यांचा विचार बदलला का? हो, तसंच केलं असणार. केतकी काकू जे म्हणाल्या ते खरं असू शकतं, पण त्यांच्याशी या विषयावर असं थेट सुद्धा बोलता येणार नाही. साहेब या ना. काही हवंय का तुम्हाला? नाही, मला काही नको आहे. तू बस ना. नाही मी नेत्रा बस. इट्स ओके. रिलॅक्स बस. नाही साहेब, खरंच मी ठीक आहे. असू दे. तू नक्की ओकेस? तुला काही त्रास होत नाही आता? नाही साहेब. नेत्रासी काय आज घरात जे काही झालं त्यामुळे तुला गिल्ट आला असेल. आय मीन तुला पश्चाताप होत असेल. आणि आय एम शुअर की तुला त्याविषयी माझ्याशी बोलायचंही असेल. पण नेत्र आपण नको बोलूयात त्या विषयावर. इट्स ओके. इट्स कम्प्लिटली ओके. फक्त मला एक सांग, तू हे ओव्हर थिंकिंग करणं कधी थांबवणार आहेस? तू मला सांगितलं होतंस ना की आता मी नाही करणार म्हणून. नेत्रा, या ओव्हर थिंकिंगमुळे तुला जास्त त्रास होतोय, हो ना? बाय द वे नेत्रा, आपल्याला उद्या पार्टीला जायचं आहे. लक्षात आहे ना तुझ्या? पण मी नेत्रा, एक काम कर. तू हा ड्रेस आता ट्राय कर आणि मला दाखव. आता? हा साहेब पण नेत्रा नाही, तू ट्राय कर. उद्या परत तुला फिटिंगला काही प्रॉब्लेम आला तर काय करणार? तसं नाही साहेब. सी काय आहे, जर काही फिटिंग मध्ये कमी जास्त असेल तर तू फाल्गुनी किंवा केतकी काकूकडून करून घेऊ शकतेस ना. साहेब नाही, हे पकड, ट्रायल के आणि मला दाखव. मी बाहेरच थांबतो. साहेब ऐका ना. नाही, तुझं चेंज झालं की मला आवाज दे. नेत्रामुळे आईला त्रास होतोय, पण नेत्राला समजून घ्यायला हवं. तिला मदतीची गरज आहे. आणि काही झालं तरी हे विसरून चालणार नाही की तिने माझा, आईचा जीव वाचवलाय. नेत्राला बरं करणं ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बॉडीगार्ड, बॉडीगार्ड. बॉडीगार्ड.
गॉर्जियस. नाही ना बरं दिसत आहे. वाटलंच होतं मला. मी पटकन बदलते कपडे. थांब. गॉर्जियस म्हणजे सुंदर. खरंच खूप सुंदर दिसतेस तू. नाही साहेब नको. बॉडीगार्ड तुझा विश्वास नाहीये माझ्यावर? एक मिनिट थांब. ये चल. बघ दिसतेस ना सुंदर. बॉडीगार्ड तू ना असेच कपडे घालत जा. असे माझं ऐकणार नाहीयेस तू? साहेब पण मला. उद्या पार्टीला हाच ड्रेस घालायचा. ओके गुड नाईट. साहेब देवी आई आता हे काय नवीन आव्हान. हे सगळं नक्की काय घडतंय काहीच कळायला मार्ग नाही. पण नेत्रा कुठं बोलणार नाही. नेत्राकडे वरदान आहे. वरदान आहे नेत्राकडे. अजूनही विश्वास बसत नाहीये की तिला त्रिनयना देवीचं वरदान आहे. पण सगळे पुरावे तर हेच सिद्ध करतायत. नेत्राला संकेत मिळाला म्हणून अद्वैतचा जीव वाचला. शिवाय तिला माझा भूतकाळ दिसलाय. पण मग आज जे घडलं ते काय अर्थ घ्यायचा या सगळ्याचा? या सगळ्याचा अर्थ शोधायचा असेल तर सगळ्यात आधी त्रिनयना देवीपर्यंत पोहोचावं लागेल. नक्कीच काहीतरी गडबड आहे. वरदान आहे की जादू टोणा आहे हे आधी शोधावं लागेल. कॉफी. थँक्यू अँड गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय मस्त फ्रेश दिसतीयस तू आज. ओकेस ना आता? दॅट्स लाईक माय मॉम. काय झालं बाबा? ओके ना सगळं? हां आजी आजोबा बरे आहेत ना? हां बरं. आजी अजून रागावली आहे का नेत्रावर? साहजिक आहे ना. पण होईल ती शांत. मी बोलते आईंची. माझं ऐकतील त्या. आता नेत्राचा विषय निघालाय म्हणून बोलते. तुम्ही जरा बोलाल का नेत्राशी? कशाबद्दल? तिला म्हणावं की आता मनमोकळेपणाने या घरात राहा. म्हणजे आदी आणि त्याच्या डॉक्टर जे म्हणाले आहेत ना ते खरंच पटलंय मला. आपण तिला आपलंसं केलं पाहिजे. तिची काळजी घेतली पाहिजे. तिला म्हणावं की तू ना आपणहून या घराला आपलं मान. जेव्हा आपण घराला आपलं मानतो तेव्हा ते घरही आपल्याला आपलं मानायला लागतं. माझा अनुभव आहे हा. म्हणजे त्या मुलीचं सगळं व्यवस्थित व्हावं एवढीच इच्छा आहे माझी. आई आय एम सो लकी. मध्येच आई काल इतकं सगळं होऊन सुद्धा तू अजूनही नेत्राची बाजू घेतेस. तुला तिच्याबद्दल आपुलकी वाटते. ही किती मोठी गोष्ट आहे आई. मी नेहमी बरोबरच म्हणतो. माय मॉम इज द बेस्ट. बर चला मी निघतो ऑफिसला. हे निघतो काय? आपण एकत्र जाऊया. बरं मग चला. अहो थांबा. कॉफी घेऊन जा ना. कॉफी नको. कॉफी आम्ही साईटवरती घेऊ. आपण एक काम करूया. आधी साईटवरती जाऊया. तिथे सगळी कामं संपूया. मग तू घरी ये. तुला पार्टीला जायचं ना? अरे हो आज मला पार्टीला सुद्धा जायचं नाही का? चला चला चला. तू जाऊन ये. मी नेत्राला तोपर्यंत तयार करते. बरं ओके. चालू निघतो. हो थँक्यू. बाय बाय. बंटी दरवाजा बंद कर.
हे बायको, तुझं नेमकं कोणाकडे काम आहे का? याच्याकडे का माझ्याकडे? का काय झालं? माझ्याकडे काम असेल तर ह्याला कशाला बोलवलं? आणि माझ्याकडे काम आहे तर मला इथे कशाला बोलवलंय? तुमच्या दोघांकडेही काम आहे माझं, एकत्र मिळून काम करायचंय तुम्ही दोघांनी. ए चक, जमणार नाही. ताई मी निघतो. हा निघ, चक. थांबवलंय कोणी? चक चक. ए मला जायचं ना तेव्हा मी जाईन, कळलं ना? तुझ्या परमिशनची वाट बघत बसणार नाही मी. काय चाललंय? काय शाळेतल्या मुलांसारखं भांडताय तुम्ही? लहान आहात का आता? शांत राहा जरा, नाहीतर मीच निघून जाईन. परिस्थिती किती अवघड होऊन बसली आहे, कळतंय का तुम्हाला दोघांना? आणि ही अशीच परिस्थिती राहिली तर सगळंच कठीण होऊन बसेल. या परिस्थितीत माझी स्वप्न पूर्ण होणार नाहीत. रस्त्यावर येईन मी. आणि मी रस्त्यावर आले तर तुमच्या दोघांचं काय होईल हे वेगळं सांगायला हवंय का? मी जे सांगते ना ते शांतपणे ऐका. बोल. त्रिनयना देवीची माहिती काढायला हवी. ते काय प्रकरण आहे ते बघायला हवं आपल्याला. कुठे शोधायचं? वावोशीला जाऊन. म्हणजे त्रिनयना देवी ही श्रद्धा आहे, अंधश्रद्धा आहे, नेमकं काय आहे हे सगळं बघायचं. ही सगळी व्यवस्थित माहिती काढायची. जमेल? हां. करतो. त्रिनयना देवीची माहिती मिळाल्यानंतर पुढे काय करायचं ते सांगेनच मी. आत्ता एवढं काम करा. आणि यासाठी काही पैसे लागणार असतील तर एखादा दागिना विका, चालेल. पण काम व्यवस्थित व्हायला हवं अनिल. कळतंय ना? मी निघते. कळवा मला काय होतं. हे काय? हे एवढं सगळं लावायचं चेहऱ्यावर? ताई मला सवय नाही आहे सगळ्याची. नेत्रा, अद्वैत बाईजी तुला रेडी करायचा कॉन्ट्रॅक्ट मला दिलाय ना. आता मी तुला मस्त जोरदार रेडी नाही केलाय तो अद्वैत बाईजी तो मला ओरडतील ना. ऐका ना ताई, पण मला खरंच सवय नाही. नेत्रा, तुला माहिती आहे ना या घरात माझा टॅलेंटनी कोईने कदरच नाही. आता माझा टॅलेंट दाखवायचा चान्स मिळतोय, तो ऍडजस्ट कर ना प्लीज प्लीज. ओके, मेकअप शुरू करें. आँख बंद करो. आँख खोलो. सासूमा, नेत्रा किती छान दिसते ना. छानच आहे ती. आता मी रेडी करते, मग आणखी छान दिसते बघा. तुला तेजश्री तयार व्हायला सांगितलं होतं का? विसरली मी. येते 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 येते. ताई हे सगळं अगं काळजी करू नकोस. अशी सोडणार नाहीये तुला मी. म्हणजे अद्वैत बरोबर पार्टीला जातेस ना. मी करते तुझा मेकअप. व्यवस्थित तयार होऊन जा. नाही नको. अगं नको काय? तिथे पार्टीत मोठे मोठे लोक येतात. अशीच गेलीस आणि त्यांनी तुला भांडी घासायला लावली तर राजाध्यक्षांचा अपमान होईल. बस बस, मी करते मेकअप. बस बस बस. नाही खरंच नको. बस. शाबास.